लोक तर दिसतात तिकडून दिसेल नाही दिसणार पण एवढं लांबचं टीव्ही दिसेल ना आपण तर चला ना कधी स्नान करना पुष्पाणि समर्पयामि नमस्करोमि हस्ते गन्धाक्षतपुष्पाणि गृहीत्वा गणपतिर्ध्यायेतं हे कितीला आहे 50 पाय त्यांनी काय लावलं पहिले पाहिलं बोरोलिन लगाने का बोरोलिन में तो पसीने से बहता नहीं देखो कितना सुंदर लगता है चांगला एकदम फोटो निकाल चिपकवण्यासाठी इससे क्या पसीने से बहेगा नहीं 12 घंटे बोरो प्लस लावायचं पहिले घ्या पहिले हे साचीला आपण बोलणार हां हलका साचाला बोलून आणि स्किनला बी लावायचं ₹100 दो क्या बड़ा ऐसे बोलिया थी मोटी थी एक डिंगला की एक 5 रुपए की बड़ा ऐसे सोय चपटी का आता इकडे आम्ही हरिद्वार मध्ये आहे रात्रीचं आता जेवण आम्ही खूप थकून गेलो खूप शॉपिंग केली या माणसाने आम्हाला असं फिरवलं चला पुढे मस्त आहे काय होतं छोले कुलचे तर काय आमच्या नशिबात तर नाही आहे तर आम्ही थकलो तर डायरेक्ट हॉटेलला आलो आणि इथं जेवण मागितलं तर आता आज काय खाणार आज आम्ही खाणार सोया चाप तंदूर नंतर भाज्या कसली भाजी आहे का ऑर्डर केलं तेच आठवत नाही चला या जेवायला कढई बटर काय कढई सोया चाप
व्हिडिओ काढ. त्यानंतर काय काय अजून इकडे हे ठेवायला आहे, त्याच्यावर तुम्ही खाऊ शकता. मला पाणी बॉटल पण दिली एक. त्यानंतर इकडे बघा पाय ठेवण्यासाठी आहे असे खाली हो जाता है एवं उपयोग लायक नहीं रहता, जिससे यात्रियों को असुविधा होती है। कूड़ा केवल वॉश बेसिन के नीचे दिए हुए डस्टबिन में ही डालें। क्या पेपर पढ़ रहे हो? अंदर शौचालय का उपयोग करने के बाद फ्लश करने के लिए बटन अवश्य। थैंक यू. चाय की सामग्री, टोमॅटो केचप आणि एक आहे सॅनिटायझर, मिक्स पिकल आणि काय मँगो, आलू अच्छा कटलेट आहे, आलू कचोरी हे आणि काय स्पून असेल, स्पून याच्यात. अच्छा आणि वॉशरूम थोडंसंच आहे ना. ठीक आहे, ते काय दाखव खालचं हम लोग आए इधर. कंपार्टमेंट आहे एवढं. चल शेवटपर्यंत काय आहे. हां चल. आता चहा बनवतो इकडे. टी बॅग टाकली आहे. तुम्हाला ब्लॅक टी पाहिजे तर तुम्ही फक्त टी बॅग टाका आणि चहा प्या. पानी वाली चाय. हमारे जीजा जी तो अच्छी लगी थी, बोल रहे थे कितना अच्छा चाय है. हमें सब अच्छा लगता है. मांची त्यासाठी पाणीमध्ये ते चहा पावडर टाकून दिलेली आहे, साखर थोडीशी टाकली बस. चहा म्हणजे कशी अद्रक टाकून उकळणं वगैरे, त्याला असे आपली चहा तिला बोलतात. हे काय असं अंग्रेजी चाय. तर असा आता आमचा हा वंदे भारत ट्रेनचा प्रवास जो आहे त्याचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगते. जे नाश्ता होता तो चांगला होता, सगळे पदार्थ चांगले होते नाश्त्यातले, पण जी चहा होती ती खूप बेकार होती, म्हणजे नाही बनवली असती असं झालं होतं. त्यानंतर इथं आम्हाला बॅगा ठेवायला अजिबात जागा नाही आहे. तरी बघा आम्ही अशा खाली आणि आमच्या सीट सोडून कुठे कुठे आम्ही बॅगा ठेवलेल्या आहे. हा एक्सपिरियन्स आम्हाला खराब आलेला आहे. टॉयलेट वगैरे चांगलं आहे, सगळं चांगलं आहे आणि झोप लागते, पण असं झोपायसारखं काही वाटतच नाही. सीट मागे होत नाही आहे. शुभांगीचा वैताग झालेला आहे. सीट आम्ही मागे करायचा प्रयत्न करतो, आमचे सीट मागे होत नाही. चुकीची माहिती देत आहे. हे बघा सीट मागे जाते. तुमचं होत आहे, आमचं होत नाही ना. मग आम्ही तसंच सांगू ना, आमचे सीट मागे होत नाही. तर आम्ही असे वर पाय करून बसलेलो आहे. बॅगा खाली ठेवलं तर पाय कुठे ठेवणार. एवढी चांगली सुविधा असून आम्हाला त्याचा काही लाभ चांगला भेटला नाही आहे. त्यामुळे आम्ही थोडे डिसअपॉइंटमेंट झालेलो आहे ना. बाकी तुम्ही तुमचं बघा, तुमचा काय एक्सपिरियन्स आहे. तुम्ही जर वंदे भारत ट्रेनमध्ये ट्रॅव्हल केलं असेल तर इथं कमेंटमध्ये सांगा आम्हाला काय तुमचा एक्सपिरियन्स आहे. तर ठीक होता. आमचा चार तासाचं डिस्टन्स आहे आणि तिकीट 500 रुपये तिकीट ना. 500 तिकीट आहे वाटतं. ठीक आहे, चेक करून सांगतो थांबा. तर चेक केलं आहे. 818 रुपये तिकीट आहे हरिद्वार ते आनंद विहार स्टेशन. आता इथून आनंद विहार स्टेशन जाऊ आणि तिथून त्याच्यानंतर आमची संध्याकाळची ट्रेन आहे 4:55ची. म्हणजे आमच्याकडे 4 तास अजून आहे दिल्लीमध्ये फिरून तर सांगू तुम्हाला. हां, तर बघा आता
अपडेट पुढे काय भेटते तुम्हाला असं. चला आता आमचा वंदे भारत ट्रेनचा प्रवास इथं संपलाय. भेटू आता दिल्लीमध्ये. आता थोड्या वेळापूर्वी काय झालं, आम्ही इथं बसलो होतो. हे इकडे बटन आहे. मला वाटलं एरोप्लेनमध्ये जसं असतं ना की पुश करायचं आणि दाबायचं वगैरे असं. तर आता हे आमचं टीचं थोडं सामान होतं तर हे मला द्यायचं होतं त्यांना डस्टबिनमध्ये टाकणार कचरा. तर मी ते दाबलं. तिकडून आवाज आला हॅलो हॅलो. आम्ही घाबरलो. अच्छा नाही दुसरे हॅलो मोबाईलमधलं चाललं. त्यांनी विचारलं काय काय, आम्ही सांगितलं हे टाकायचं आहे. तर ते नंतर मी वाचलं तिथं. तर तिथे लिहिलं होतं की एमर्जन्सी असेल तरच तिकडे ते बटन प्रेस करायचं. कशाला TC आला, मला TC थोडी माहिती, मी दाबला असतो. हे आम्हाला घाबरत आहे. तुमच्याकडनं आता फाईन भरला जाईल असं. करू दे, बरं जाऊ द्या. हे बटन, हे बघा इकडे बटन आहे लाईटसाठी. चालू बंद करू शकता. आता आलं मुझफ्फरनगर स्टेशन. हे बघा इथं पुश लॉक करायचं. लगेच लाल लाइट चमकला होता आणि मम्मी बोलली कि यहाँ पे जो हमारा टी का सामान है वो लेके जाओ. तो वो बोल रहे थे कि नहीं नहीं हम ड्राइवर है. ड्राइवर है बोले. कोई साथ में को पकड़ लो. रिस्क नहीं, वो अपने कंट्रोल में है ना, अपने पास है अपने कि कैसे जाना है. और क्या ट्रैफिक, कितनी भी ट्रैफिक हो जाने दो. साइड से अपना निकल जाता स्लाइड हुई थी तो भी आराम से निकल गया. साइड से निकल गया. और वो एक्चुअली लोग हेल्प करते हैं, खुद ही बोलते हैं कि तुम आगे जाओ, बाइक वाले आगे जाओ, बाइक वाले आगे जाओ. और जगह पे पुलिस खड़े रहते हैं टर्न पे. हर टर्न पे पुलिस खड़े, क्योंकि ट्रैफिक हो जाता है तो वो खुद बोलते हैं आपने क्यों आगे. थोड़ा सा लोग भी कोऑपरेटिव है. काय पराठा आहे वाटतं ना. ब्रेड सँडविच काढून दाखवावं लागेल ना. ब्रेड सँडविच, पोहा, कटलेट निकालो. ब्रेड सँडविच, कटलेट, ज्यूस आणि चहा. इकडे पोहा, ब्रेड सँडविच, ज्यूस आणि चहा. उपमा पण होता याच्यात. आणि अजून काय होतं चौथा ऑप्शन? बस 3 होते. उपमा होता ना. हा सकाळचा नाश्ता. गुड मॉर्निंग. आता आपण सुरतला पोहोचलोय आणि शुभांगी आणि पंकज हे सुरतला उतरले कारण ते सुरतला राहतात. राजधानी एक्सप्रेस आहे. कालची गोष्ट तुम्हाला सांगायची विसरले कारण खूप थकलो होतो आणि रात्री लगेच झोपलो पण. तर हे राजधानीचा एक्सपिरियन्स चांगला आहे. जेवण वगैरे याच्यातली सर्विस आहे ती देखील चांगली. तर काल आम्ही वंदे भारत एक्सप्रेसने हरियाणात काय होतं हरिद्वार ते आनंद विहार आलो होतो. आणि त्यानंतर मग आनंद विहारवरून कोणतं होतं ते निजामुद्दीन स्टेशनला आम्ही गेलो. 1 वाजता आम्ही तिथं पोहोचलो आणि ट्रेन होती आमची 4:55ची. त्यानंतर तिथंच वेटिंग रूममध्ये खूप गर्दी होती. तिकडे थांबलो वेटिंग रूममध्ये. त्यानंतर 4:30ला आम्ही उठलो की चला आता ट्रेनचा टाईम झाला बघूया. खाली आलो 3 नंबर प्लॅटफॉर्मला. तिथं राजधानी लागली होती पण अगस्त राजधानी होती. आमची होती ती तेजस राजधानी. तर आमची गाडी आम्हाला कुठे दिसत नव्हती. तेव्हा आम्ही चेक केलं, परत तिकीट चेक केलं की गाडी का लागली नाही असं. तर बघितलं तर गाडी होती न्यू दिल्लीवरून आहे. ती हजरत निजामुद्दीनवरून नव्हती, न्यू दिल्लीवरून होते. आमच्याकडे फक्त 20 मिनटं होते. तर 20 मिनटात आम्हाला इथं न्यू दिल्लीला पोहोचून गाडी पकडायची होती. आम्ही असं पळत आलो.
त्यानंतर स्टेशन बाहेर आलो आणि तिकडे मग टॅक्सी बघितली, कारण रिक्षाने तर नाही पोचू शकत होतो. आणि देवाच्या कृपेने आम्हाला टॅक्सीवाला पण लगेच मिळाला आणि त्याला आम्ही सांगितलं 20 मिनिटात आम्हाला इकडे न्यू दिल्ली पोहोचायचं. इम्पॉसिबल होतं. पण तरी सुद्धा आम्ही 20 मिनिटात त्या माणसाने आम्हाला पोहोचवलं. भले पैसे जास्त गेले, 2000 रुपये घेतले. त्यांनी आम्हाला स्टेशनला पोहोचवलं आणि इतकं पळत आम्ही इथपर्यंत आलो. खूपच एकदम पळत आलो. जो डबा दिसला त्याच्यात आम्ही बसलो आणि त्यानंतर ट्रेनमध्ये चालत मग आमच्या बोगीपर्यंत आम्ही आलो. तर एकंदरीत असा आमचा गोंधळ झालेला काल. म्हणजे 3-4 तास आम्ही स्टेशनवर बसलेलो, पण आम्ही 4 जण होतो, पण त्याच्यातलं कोणी तिकीट चेकच केलं नाही की तिकीट दिल्लीवरून आहे का इकडून आहे असं. खाली गेल्यावर मग जिजूंनी बघितलं परत आणि असा हा गोंधळ आमचा झाला. नंतर आलो, रिलॅक्स झालो. इकडे आल्यानंतर अवघ्या 1 मिनिटामध्ये गाडी सुटली. म्हणजे 1 मिनिटच जरी आम्हाला उशीर झाला असता तरी गाडी नसती भेटली. मग आम्हाला काहीतरी विचार करावा लागला असता मुंबईला येण्यासाठी. पहले तो सेम ही रहता था, अलग अलग थोड़ी था पहले, खाली सर्विस अलग अलग होती थी. फॅमिली आमच्यासोबत मस्त आम्ही हसत खेळत मजा करत आम्ही इथपर्यंत आलो. त्यामुळे जो थकवा होता आमचा किंवा आम्ही जे इतके पळत आलो ते आम्हाला जाणवलं नाही. तर एकंदरीत असा आमचा हा प्रवास होता. आता आम्ही मुंबईला पोहोचू. गाडी थोडी 1.5-2 तास लेट आहे. 8ला पोचायला पाहिजे होतं, तर कदाचित ती 10 वाजता पोहोचेल. ठीक आहे, चालतंय. आणि मला तरी असं वाटतं की मी ज्यांच्यासोबत जाते प्रवासाला तिथं काही ना काहीतरी गोंधळ हा होतोच. म्हणजे कुठलाच प्रवास आमचा असा सुरळीत आणि व्यवस्थित हा झालेला नाही आहे. काही ना काहीतरी प्रॉब्लेम हे येतात आणि होतं आणि यायला पण पाहिजे, त्यातूनच आपण शिकतो असं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलला व्हिजिट केली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्याच अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव, जय बद्री विशाल. आणि उत्तराखंड सिरीजला तुम्ही एवढं छान प्रेम देता आहे त्याबद्दल खूप खूप